हे गाईज कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल. सो गाईज आता मी चालली आहे माझ्या स्कूलमध्ये. आषाढ एकादशी आहे, तर त्यांचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर त्याचा आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तर म्हणून मी चालली आहे. मी आणि माझी अजून एक मैत्रीण आहे, ती आम्ही दोघं रांगोळी काढायला चाललो आहे. थोडं लवकरच चाललो आहे आणि आत्ता स्पेशली वाजले 7:15. तर आता आम्ही चाललो आहे, तर मी तुम्हाला पुढे भेटते. सो गाईज आता आम्ही पोचलो स्कूलमध्ये. मस्तपैकी बोर्ड वगैरे पण सजवलं टीचरांनी. आम्ही आता क्लासरूममध्ये पण आलो आहे आणि ही दिशू माझी फ्रेंड मी बोलली होती रांगोळी काढण्यामध्ये. आणि आता आम्ही रांगोळी काढायला बसलो पण आहे, बिकॉज ते बोलले की पटापट काढा, लेट होईल म्हणून बसलो आहे. आणि अर्धी झाली आहे मोस्टली, आम्ही दोघींनी मिळून काढली आणि अर्धी आता थोडीशीच बाकी आहे. तर पटापट ते उरकते तोपर्यंत प्रोग्राम त्यांनी स्टार्ट पण केला, बिकॉज लेट होत होतं म्हणून त्यांनी प्रोग्राम वगैरे स्टार्ट केला. थोडा आता सिंगिंग वगैरे चालू आहे. तर मग ते काका बोलले आम्हाला पटापट काढा, तोपर्यंत त्यांचं सिंगिंग वगैरे उरकून जाईल. त्यांचं सिंगिंगचं चालू आहे. तुम्ही बघू शकता सगळेजण आलेत. बाकी 10th 9thला सुट्टी दिली, फक्त जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनाच बोलवलं. सगळेजण उभे राहिले परफॉर्मन्ससाठी. माझी रांगोळी पण कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या पोराचं आता सिंगिंग चालू आहे. खूप लहान पोरं आहे, आता बघू आपण पुढे. आता दुसरा डान्स परफॉर्मन्स आहे लेझिमचा. आता आपण तो बघूया. सगळे पोरे आता आलेत, बघू आपण आता. सगळं परफॉर्मन्स झालं होतं म्हणून आम्ही क्लासमध्ये येऊन बसलो होतो. सगळे पोरं पण येऊन बसले होते, 9th स्टँडर्ड वगैरे सगळे, आणि बारके पोरं पण येऊन बसले होते. तर जशी पंढरपुराची वारी असते तशी या लोकांनी फक्त असं क्लासच्या भोवती, शाळेच्या भोवती असे फेऱ्या मारले. बघा टीचर थोडंसं सारखा ना. सगळा प्रोग्राम झाला आहे. तर आता लय पाऊस पण पडतो, तुम्हाला दाखवतो. आता सगळा प्रोग्राम झाला होता म्हणून सगळे आता टीचर वगैरे फोटो काढायला जात होते. आम्ही मस्त बसलेलो क्लासमध्ये, असंच सगळे जात होते. आता आम्ही निघतो. सगळे आता निघत आहेत, तुम्हाला दाखवते. सो चला आता बाय बाय.